कार्तिक अंकिताला घ्यायला तिच्या कॉलेजसमोर आला. त्याने अंकिताला कॉल करून आपले आल्याचे कळवले. अंकिता जशी धावत गेटजवळ गेली. तिने त्याला पाहिले. कधी नव्हे ते आज त्याला पाहून तिच्या काळजात काहीतरी झाले. काही ते तिला कळत नव्हते, पण आज त्याला पाहून जे वाटले ते आधी वाटले नव्हते. फॉर्मल कपड्यात तो अगदी रुबाबदार दिसत होता. आपण त्याला एकटक पाहतो हे तिच्या लक्षात आले आणि ती एकदमच वरमली. त्याला मात्र प्रश्न पडला की ही अशी काय बघते आपल्याकडे. तेव्हा मग तोच तिला म्हणला, काय झाले, चल ना. हो. स्वतःच्या डोक्यावर टपली मारत ते त्याच्या गाडीवर येऊन बसले. गाडी रस्त्याने निघाली. नेमकं काय बोलावं ते आता दोघांनाही कळत नव्हते. पण मगाशी कार्तिकला जो राग आला होता तो आता कुठल्या कुठे पळून गेला होता. मग तोच तिला म्हणाला, काय ग, सकाळी तर यायला तयार नव्हतीस ना माझ्याबरोबर. यायला तयार नव्हते असे नाही, पण मला वाटलं की तुम्हाला आवडणार की नाही. आधीच माझ्यावर रागवलेलं असता तुम्ही, अंकिता म्हणाली. कधी रागवलं जरा कळेल का, कार्तिकने विचारले. आज सकाळीच तर रागवला होतास, अंकिता म्हणाली. ते जरा असेच. बोलताना कार्तिकचे जरा भंबेरी उडाली होती. मग तोच पुढे म्हणाला, ते जाऊ दे, मला सांग आजचा दिवस कसा गेला तुझा कॉलेजमध्ये, कार्तिकने विचारले. बऱ्यापैकी होता. म्हणजे जे कुणी भेटले त्यांनी खूप कौतुक केले. 1-2 मैत्रिणी भेटल्या. नवीन पुस्तकांची खरेदी झाली, अंकिता सांगत होती. माझा पण आजचा दिवस बरा गेला, कार्तिक म्हणाला. अच्छा, तो कसा, अंकिताने विचारले. सकाळी थोडा राग आला होता मला, पण आता छान वाटत आहे, कार्तिक म्हणाला. त्याच्या बोलण्याचा थोडाफार अर्थ कळल्याने अंकिता स्वतःशीच हसली. आज माझी मैत्रीण मला भेटली होती. मला कॉलेजला आलेलं पाहून तिला फार आश्चर्य वाटलं. मला म्हणाले की लग्न झाल्यावर मुलींना कॉलेजमध्ये यायला मिळत नाही सहसा. मग मी पण सांगितलं की आमच्या घरी शिक्षणाला खूप महत्त्व आहे. अच्छा, काय म्हणाली मग मैत्रीण. ती खूपच कौतुक करत होती. आत्या आणि मामांजीचे, अंकिताने सांगितले. आहेच मग माझी आई कौतुकापस पात्र. ती खूप ग्रेट आहे, कार्तिक म्हणाला. हो ना, मला अगदी मुलीप्रमाणे सांभाळते. खूप छान आहे आत्या, अगदी माझ्या आईसारखी. माझं कौतुक करते, चुकलं की सांभाळून घेते. आज सुद्धा आत्यानेच मला समजावून सांगितले की सकाळी मी तुम्हाला असे बोलायला नको होते. अंकिताने भाबडेपणाने सगळे सांगून टाकले. म्हणजे तुला आईने सांगितले म्हणून तुला कळले की तुझे चुकले होते, कार्तिकने विचारले. हो, आत्यानेच मला समजावून सांगितले की आता तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित वागायला हवे. एकाच ठिकाणी जायचे असल्यास सोबत जायला हवे, अंकिता म्हणाली. आता मात्र कार्तिकचा आनंद एकदमच विरला. त्याला वाटले होते की अंकिताला त्याच्यासोबत घरी यायचे म्हणून तिने त्याला बोलावले. पण अंकिताने आईच्या बोलण्यावरून आपल्याला घ्यायला बोलावले हे ऐकून त्याचा फार मूड गेला. तो पुढे काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात ते दोघेही घरी पोहोचले आणि कार्तिक आल्या आल्याच त्याच्या रूममध्ये निघून गेला. आज दोघांनाही एकत्र घरी आलेले पाहून आत्याला सुद्धा बरे वाटले. आत्याने दोघांसाठीही चहा केला आणि अंकिताला चहा देत म्हणाली, हे घे, तुमच्या दोघांचा चहा आहे. तुझ्या रूममध्ये जा आणि कार्तिक सोबत चहा घे. अंकिताने पुन्हा होकारार्थी मान डोलावली आणि चहा घेऊन आपल्या रूममध्ये आली. कार्तिकला पाहून म्हणाली, आत्याने तुमच्यासाठी चहा पाठवलाय, ठेव तिथे. तिच्याकडे न पाहताच कार्तिक म्हणाला. अंकिताने टेबलवर चहा ठेवला आणि एका खुर्चीवर बसून ती सुद्धा चहा तिचा प्यायला लागली. कार्तिक सुद्धा काहीच न बोलता चहा पित होता. मनात मात्र पुन्हा तेच विचार सुरू होते. अंकिताला स्वतःहून आपल्याशी बोलावंसं वाटत नसेल का, ह्या प्रश्नाचे उत्तर काही केले त्याला मिळत नव्हते. आज आपण किती आनंदात होतो की अंकिताने स्वतःहून बोलवले, पण तिने हे सगळं आईच्या सांगण्यावरून केलं. तिला स्वतःला का नाही जाणीव होत की प्रेमाची. मी तिच्या प्रेमात पडलोय आणि तिला जराही या गोष्टीची जाणीव नसावी. कसली परीक्षा आहे माझ्या प्रेमाची. बायको म्हणून तिच्यावर हक्क तर मिळालाय मला, पण मला हा हक्क असा नकोय. मला तिचं प्रेम हवंय. तिने माझ्या मनापासून स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. ती पूर्णपणे समर्पणाने माझी व्हायला हवी. तेव्हाच कुठे माझ्या प्रेमाला अर्थ आहे. असे एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते. या सगळ्यापासून अनभिज्ञ अंकिता मात्र आरामात खिडकीतून बाहेर बघत चहा पित होती. तिकडे रसिकाच्या आयुष्याची मात्र कसरत सुरू होती. एकीकडे सासरची मंडळी तिच्याकडून एखाद्या मोलकरणीप्रमाणे काम करून घ्यायचे आणि दुसरीकडे
विजय तिला फक्त भोगाची वस्तू समजायचा. हे लोक मोठे फक्त पैशाने होते. मनाची श्रीमंती यांच्याजवळ कुठेच नव्हती. आता विजयची तब्येत हळूहळू खराब होत होती आणि एके दिवशी तो घरातच चालताना चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासली आणि सांगितले की सतत दारू पिण्याने त्याच्या शरीरातील अवयवांना हळूहळू काम करणे बंद केले आहे. आता त्याच्या वाचण्याच्या शक्यता अगदी नाहीसा बरोबर आहेत. पण तरीही महिना 2 महिना तरी जगेल. तरीही विजयच्या घरच्यांनी त्याला 4-5 हॉस्पिटलमध्ये दाखवले. सगळ्यांनी एकच उत्तर दिले की आता काही नाही होऊ शकत. डॉक्टरांनीच हात टेकले म्हटल्यावर मग विजयला घरी आणले. आता जितके दिवस जगेल तितके दिवस घरीच ठेवू म्हणून मग घरातच त्याच्या खोलीत त्याची व्यवस्था करण्यात आली. आपली शेवटची वेळ येऊन ठेपली आहे हे त्याला सुद्धा कळून चुकले होते. या सगळ्या प्रकरणानंतर मात्र रसिकाचा होणारा छळ सुद्धा वाढला होता. आता तर येता जाता त्याच्या आजाराचे खापर तिच्यावर फोडले जाऊ लागले. पांढऱ्या पायाची अपशकुनी म्हणून तिला हिणवल्या जाऊ लागले. तिच्या माहेरचे लोक विजयला भेटायला आले तेव्हा त्यांना त्यांच्या आजाराची गंभीरता कळून आली. रसिकाच्या सासरी तिच्या आई वडिलांचा खूप अपमान झाला. त्याचे पहिले लग्न का तुटले आणि आपण एवढे गरीब असूनही यांनी आपल्याशी का सोयरी केली हे त्यांना कळून चुकले होते. पण आता काही फायदा नव्हता. रसिकाला आहे त्या परिस्थितीत जगायला सांगून ते लोक त्यांच्या घरी निघून सुद्धा गेले होते. रसिका आज खूपच थकल्यासारखी वाटत होती. आजकाल तिलाही बरं वाटत नव्हतं. तिच्या सासरची मंडळी मात्र विजयच्या आजारपणाचा बदला तिच्याकडून घ्यायच्या नादात स्वतःच्या मुलाबद्दलच्या संवेदना सुद्धा हरवून बसले होते. जितका वेळ ते रसिकाला त्रास देण्यात आणि कटू बोलण्यात घालवायचे तितका वेळ जात त्यांनी विजयला दिला असता तर थोडेफार का होईना त्यालाही बरं वाटलं असतं. पण त्यांना काहीच कळत नव्हतं. आमच्या मुलाला सुख देईल असं वाटलं होतं, पण हिने मात्र त्याला आजारी करून टाकलं हे तिच्या सासूबाई मोठ्या आवाजात त्याला भेटायला आलेल्या एका नातेवाईकाला सांगत होत्या. सकाळपासून काम करून थकलेली रसिका आता जेवायला ताटावर बसलेली होती. तसे तिचीही तब्येत बरी नसल्याने तिलाही जेवण गोड लागत नव्हतं. पण पोटात भुकेचा डोंग उसळला होता. इतक्या तिच्या सासूबाई नाकाला पदर लावत तिथे आल्या आणि तिला म्हणाल्या, अगं ए, नुसतं गिळत बसायचं काम करणार आहेस का? जा त्याने अंथरून घाण केले ते साफ करून ये. रसिका तशीच जेवणाच्या ताटावरून उठली. हात धुतल्याने लगेच त्याचं अंथरून साफ करायला गेली. विजय हतबल होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला पाहून आज त्याच्या डोळ्यात कारुण्याचे पाहू दाटून येत होते. पण आता त्याच्या हातात काहीच नव्हतं. वेळ त्याच्या हातून निसटत चालली होती. विजयला सगळ्या गोष्टीची जाणीव होत होती. आपल्या आजारात फक्त रसिका आपल्यासोबत दिवस रात्र असते आणि आपल्या घरचे मात्र आपल्याला तिच्या भरवशावर सोडून आपल्या आजाराचे खापर तिच्यावर फोडत आहेत हे तो पाहत होता. पण ह्या सगळ्या जाणीवांना आता फार उशीर झाला होता. त्याला त्याच्या दारू पिण्याचा खूप पश्चाताप होत होता. सोबतच आपण रसिकाच्या आयुष्याची खेळ केला ह्या गोष्टीने त्याचं मन त्याला खात होतं. तिला जितक्या वेळा त्याने मारलं होतं, छळलं होतं ते क्षण आठवून त्याला स्वतःचीच किळस यायची. त्याच्या डोळ्यातला हा पश्चाताप रसिकाला सुद्धा दिसून यायचा. तशी तिला आता त्याच्याबद्दल कुठलीच तक्रार नव्हती. त्याच्या अवस्थेत तक्रार तरी कशी करणार होती ती? शेवटी ती सुद्धा एक भारतीय नारी होती. कसलाही असला तरी विजय तिचा नवरा होता. तो जगावा, आपलं सौभाग्य अबाधित राहावं असं शेवटच्या क्षणापर्यंत तिलाही वाटणारच होतं. ती मनोभावे त्याची सेवा करत होती. पण तिच्या सेवेला फळ मिळालं नाही. निदान झाल्यापासून अवघ्या 1.5 महिन्यात विजय हे जग सोडून गेला. ऐनवेळीच रसिका विधवा झाली. ईश्वरीताईंना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्या सुद्धा हादरल्या. रसिकाची अवस्था सगळ्यांनाच दिसून येत होती. ती खूप जास्त रडत होती. या जागी अंकिताची कल्पना करूनच ईश्वरीताईंच्या अंगावर काटा आला. अचानक लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळलेली अंकिता आठवली. अंकिता आणि विजयचं लग्न झालं नाही म्हणून ईश्वरीताईंनी नकळतपणे का होईना देवाचे आभार मानले. आपण खरंच किती मोठी चूक केली याची जाणीव झाली. ईश्वरीताईंनी आपल्या आईला फोन करून त्यांना
सगळ्या गोष्टी सांगितल्या. आपण खूप मोठी चूक केली हे सुद्धा त्यांनी सांगितलं. विजय आता हे जग सोडून गेला हे सुद्धा सांगितलं. अंकिताची आजी सुद्धा हे सगळं ऐकून एकदमच हादरली. आपली मुलगी ईश्वरी असं वागू शकते याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. ईश्वरीताईंनी ही बातमी नम्रताताईंना सुद्धा सांगितली आणि त्यांची माफी मागितली. त्यांना आता त्यांच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. इकडे आजीने नम्रताताईंची माफी मागितली. आपण आयुष्यभर तुला बोल लावत राहिलो, पण तू तुझ्या जागी योग्यच होतीस म्हणून आपल्या आजवर झालेल्या चुकांची कबुली सुद्धा दिली. आजीला आज खरोखरच खूप जास्त पश्चाताप होत होता. ईश्वरीने जे काही केलं ते नम्रताताईंना माहीत होतं, तरीही त्या गप्प राहिल्या. त्यांच्या जागी कुणी दुसरी असती तर या गोष्टीचा फायदा घेऊन घरात कलह केला असता. नम्रताताई आधीपासूनच खूप सहनशील आणि संयमी व्यक्ती आहेत हे आजी आधीपासूनच जाणून होत्या, पण त्यांना ते कबूल करायचं नव्हतं. त्यांच्या मते त्यांनी जर नम्रताताईंना चांगलं म्हटलं तर तिचं घरातलं महत्त्व वाढेल आणि त्यांचं कमी होईल म्हणून. पण खऱ्या अर्थाने नम्रताताई घर जोडणाऱ्या आहेत, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या आहेत याची आज जाणीव झाली होती. अंकिताच्या आजीला नम्रताताई सुद्धा मोठ्या मनाने झाले गेले ते सगळं विसरल्या. सासूबाईंना सांगितलं की मला तुमच्या बोलण्याचं वाईट वाटायचं नाही, फक्त त्यामुळे आपल्यात कधी सुसंवाद होऊ शकला नाही याचंच वाईट वाटतं. आजीला सुद्धा याची जाणीव झालेली होतीच. अशोकरावांना सुद्धा विजयच्या जाणीने धक्का बसला होता. या सगळ्यांपासून अनभिज्ञ असलेली अंकिता आपल्या रोजच्याच दिनक्रमानुसार चालत होती. कार्तिक सोबत कॉलेजला जायची, संध्याकाळी त्याच्यासोबत घरी यायची. कॉलेज सुरू होऊन आता आठवडा उलटला होता. दोघांमध्ये बोलणं व्हायचं, पण कार्तिक आता थोडा कमीच बोलायचा. हिच्या मात्र ते लक्षातच यायचं नाही. एके दिवशी अंकिता बाहेर ओट्यावर बसलेल्या कार्तिकला चहासाठी बोलवायला म्हणून बाहेर आली. ती त्याला आवाज देणार इतक्यातच एक मुलगी समोरून एकदमच उत्साहात धावत आली. अंकिता तिच्याकडे पाहतच होती आणि एकदमच ती मुलगी कार्तिकच्या जवळ आली. कार्तिकला म्हणाली, हाय कार्तिकया, काय करत आहेस? तिला पाहून कार्तिक आश्चर्याने म्हणाला, तू तू कधी आलीस? मला सांगितलं सुद्धा नाहीस. आणि हे कार्तिकया नको ना म्हणत जाऊस मला. का रे, आवडत नाही का तुला? ती म्हणाली, आता काय आपण एवढे लहान नाही आहोत ना चिडवायला. कार्तिक म्हणाला, चिडवायला नाही म्हणत आहे रे, छान वाटतं म्हणायला म्हणून म्हणते. पण एक मात्र तू खरं बोललास बरं का, आपण आता लहान राहिलो नाही ते. आईने सांगितलं मला तुझं लग्न झाल्याचं. ती म्हणाली, हो का? कार्तिक थंडपणे म्हणाला, हो, लग्नात बोलवायचं तर दूर, पण लग्न झाल्याचं कळवलं सुद्धा नाहीस तू मला. ती म्हणाली, अगं ते इतक्या घाईघाईने झालं ना की कळवताच आलं नाही. कार्तिक म्हणाला, ते जाऊ दे आता, पण मी आता आली आहे ना, चल भेटव तरी तुझ्या बायकोशी. ती म्हणाली, चल ना आज चल. असं म्हणून कार्तिक आतमध्ये यायला निघाला. इतक्यात त्याचं लक्ष अंकिताकडे गेलं. तिला पाहून तो म्हणाला, अगं अंकिता. तो काही बोलणार त्याआधी ती मुलगी मध्येच बोलली, अच्छा, तर ही आहे आमच्या कार्तिकेची बायको. कार्तिकने तिच्याकडे पाहिला आणि तो तिला म्हणाला, हो, ही अंकिता आहे. आणि मग अंकिताकडे पाहत म्हणाल्या, आणि अंकिता, ही प्रिया आहे, माझी मैत्रीण. हाय अंकिता, कशी आहेस? आई सांगत होती त्याप्रमाणे तू खरंच खूप सुंदर आहेस, प्रिया म्हणाली. त्यावर अंकिता गालातल्या गालात हसत तिला थँक्यू म्हणाली. त्यानंतर कार्तिक आणि प्रिया आत निघून आले. अंकिता सुद्धा आतमध्ये आली. तिला पाहून लक्ष्मीताई म्हणाल्या, अगं प्रिया, आलीस होय? यावेळेला खूप दिवसांनी आलीस. हो काकू, आधी खूप साऱ्या सुट्ट्या जमा करून ठेवल्या होत्या आणि आता त्या सुट्ट्या खर्च करणार आहे. म्हणजे गौरी गणपतीसाठी मुद्दामहून जास्त सुट्ट्या घेऊन आली, प्रिया म्हणाली. बरं केलंस. अगं सणवार आपल्या घरातल्या लोकांसोबतच साजरे करायला असतात. तू आल्याने बघ किती छान वाटतंय, लक्ष्मीताई म्हणाल्या. हो काकू, म्हणूनच आले, प्रिया म्हणाली. मग आत्याने अंकिताकडे पाहिलं आणि त्या म्हणाल्या, अंकिता जा, कार्तिक आणि प्रियासाठी चहा घेऊन ये. हो आत्या. असं म्हणून अंकिता चहा ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. काम सगळं करत होती, पण लक्ष मात्र या दोघांकडेच लागले होते. त्या दोघांच्या बोलण्यावरून तरी त्या दोघांची चांगलीच जवळची मैत्री असल्याचं वाटत होतं. स्वयंपाकघरातल्या खिडकीतून तिचं लक्ष वारंवार बाहेरच्या खिडकीकडे जात होतं. दोघे अगदी
मन मोकळेपणाने बोलत होते. दोघांमध्ये खूप चांगली बॉन्डिंग वाटत होती. अंकिताच्या मनात विचार आला की हा आपल्याशी बोलताना कधी एवढा आनंदी नसतो. आज बरा खुशीत दिसतोय. पण चेहऱ्यावर तसं काही न दाखवता ती दोघांसाठी सुद्धा चहा घेऊन आली. त्यानंतर ती घरातील बाकीच्या कामामध्ये लागली. प्रिया आणि कार्तिकच्या गोष्टी अजूनही सुरूच होत्या. अंकिताचं मात्र कामात लक्ष लागत नव्हतं. थोड्या वेळ थांबून प्रिया घरी जायला निघाली. जाताना आठवणीने अंकिताला बाय केलं आणि आपल्या घरी यायचं आमंत्रण सुद्धा दिलं. प्रिया घरातून गेली असली तरी अंकिताच्या मनातून मात्र गेली नाही. प्रिया आणि कार्तिकची मैत्री पाहून अंकिताच्या मनात कुठेतरी काहीतरी जळत होतं, पण तिला त्याची सध्या तरी जाणीव होत नव्हती. तिला प्रियाचं असं अचानक तिच्या घरी आणि तिच्या आयुष्यात येणं फारसं आवडलं नव्हतं. मात्र प्रियाचं घरी येणं सुरूच होतं. कार्तिक ऑफिसमधून आला की प्रिया कधीतरी घरी यायची आणि मग पुन्हा दोघांच्या गप्पा रंगायच्या. दोघांना एकत्र हसताना आणि बोलताना पाहून अंकिताचा जळफळाट व्हायचा. इकडे विजयची तेरवी आटोपली आणि दुसऱ्या दिवशी घरातील बहुतांश पाहुणे मंडळी निघून गेली. रसिकाचे आईबाबा सुद्धा आले होते. ते सुद्धा जायला निघाले. रसिका तर जणू आपल्यास शूज देतच नव्हती. इतक्या कमी वयात तिने खूप संकटे पाहिली होती आणि विजयच्या जाण्याने ती पार कोलमडून गेली होती. आईबाबा घरी जात असताना रसिकाला आपले अश्रू थांबवता येत नव्हते. रसिका रडतच होती. आपण चाललो हे रसिकाच्या सासू सासऱ्यांना सांगून मग निघाव म्हणून ते दोघे त्यांच्याकडे आले. त्यांना पाहून म्हणाले, जे झालं ते खूपच वाईट झालं. देवाने विजयरावांच्या बाबतीत खूप घाई केली. तशी तर या दुःखाच्या घडीला तुम्हा सर्वांच्या सोबत राहावं अशी आमची खूप इच्छा आहे, पण आम्हाला आता निघावं लागेल. आमच्या रसिकाला सांभाळून घ्या. काही चूक झाली असेल तर पदरात घ्या. आता तुम्हीच तिचं सर्व काही आहात. त्यांचं बोलणं ऐकून विजयची आई म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? रसिकाला सांभाळा म्हणजे तुम्ही तिला सोबत घेऊन जाणार नाही आहात का? आता मात्र रसिकाची आई आणि बाबा दोघेही एकदम चमकले. ते त्यांना म्हणाले, अहो आम्ही असं कसं नेणार? ती आता तुमच्या घरची सून आहे. या दुःखाच्या घडीत तुमच्यासोबत असायला हवी ना ती. आता आमचा मुलगाच नाही राहिला तर ही सून कसली? आणि आम्हाला आमची मुलगी आहे सांभाळायला. ही तुमच्या अपशकुनी मुलगी नको आम्हाला आमच्या घरात. आमच्या मुलाला तर गळलं हिने. आता काय आमच्या जीवावर उठणार आहे का? विजयचे बाबा म्हणाले, अहो असं नका म्हणू. ती कुठे जाईल? आता हेच तिचं घर आहे. तुम्हीच तिचे पालन करते आहात. लग्न झाल्यावर मुलींचं सासर हेच तिचं घर असतं. तिला आम्ही माहेरी घेऊन गेलो तर लोक काय म्हणतील? आम्हाला आणखीन 4 मुली आहेत. त्यांचाही विचार करावा लागेल ना आम्हाला. रसिकाचे बाबा म्हणाले, तो तुमचा विचार आहे. काय करायचं कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. पण आम्ही आता हिला आमच्या घरात ठेवून घेणार नाही. आता तिचा उपयोग काय घरात? विजयची आई म्हणाली, असं नका म्हणू. तिचा काही त्रास होणार नाही तुम्हाला. जसं तुम्ही ठेवाल तशी राहून घेईल ती. काही तक्रार करणार नाही. घरातली कामंसुद्धा करेल. पण तिला कायमचं माहेरी घेऊन जायला नका सांगू. रसिकाचे वडील म्हणाले. बाजूच्या खोलीतून रसिकाला आपल्या आईवडिलांचं आणि सासरच्या लोकांचं बोलणं ऐकू येत होतं. सासरच्या मंडळीकडून तिला हीच अपेक्षा होती, पण वडिलांचं बोलणं ऐकून रसिकाला धक्काच बसला. तिला असं वाटलं की आता या जगात तिचं सख्खं कुणी उरलेलंच नाही. सासरचे ठेवून घ्यायला तयार नाहीत, माहेरच्या सोबत घेऊन जायला तयार नाहीत. ती सगळ्यांनाच नकोशी झाली. इतकं दुःख सहन केल्यानंतरही इतका दुस्वास सहन करावा लागणं यासारखं दुःख आणखीन कोणतं असेल? ती वेगाने खाली जमिनीवर पडली. इकडे रसिकाची आई हळूच तिच्या बाबांनी म्हणाली, आपण जाऊया ना रसिकाला सोबत घेऊ. हे लोक पोरीला खूप त्रास देतील व काही नको बोलूस. लोकांना काय तोंड दाखवणार आहेस? रसिकाला इतकं श्रीमंत सासर मिळालं म्हणून आजवर सगळ्या नातेवाईकांमध्ये गावातल्या लोकांमध्ये किती मिरलं होतं आपण. आता हिला सोबत घेऊन गेलं तर लोक किती नावं ठेवतील. म्हणतील सासरच्याने घरातून हाकलून काढून दिलं हिला. ही इथे राहिली तर आपली इब्रत तरी बनून राहील. आणि आता हे लोक रागात आहेत म्हणून असं म्हणत आहेत. काही दिवस रसिकाला त्रास सुद्धा देतील. अनेक मुलींना सासरी जात सहन करावा लागतो, पण काही दिवसांनी सगळं नीट होईल. स्वीकारतील तिला. तू काळजी नको करू, रसिकाचे वडील म्हणाले. मग रसिकाची आई सुद्धा गप्प बसली. विजयचे बाबा म्हणाले,
ते तुमचं तुम्ही पहा, पण आम्हाला आता तुमची मुलगी आमच्या घरात नकोय, घरी न्या. आमच्या मुलाला तर नाही वाचवू शकली ना, त्याची दारू सोडवू शकली. काही फायदा नाही झाला हिच्याशी लग्न करून. घेऊन जा हिला. रसिकाच्या बाबांनी अनेकदा विनंती केली की रसिकाला इथेच ठेवा म्हणून, पण विजयचे आईबाबा काही ऐकायलाच तयार नाहीत. काय कराव्या या विवंचनेत असताना बाजूच्या खोलीतून धाडकन काहीतरी पडल्याचा आवाज आला. सगळे येऊन बघतात तर रसिका चक्कर येऊन खाली कोसळली होती आणि तिच्या हाताच्या धक्क्याने बाजूची फुलदाणी सुद्धा पडून फुटून गेली होती आणि त्याचाच एवढा मोठा आवाज झाला होता. तिला खाली पडलेले पाहून तिच्या आईबाबांना आता काळजी वाटू लागली होती. घरात अजूनही काही पाहुणे होतेच. त्यांनी विजयच्या आईबाबांना डॉक्टरला बोलवा म्हणून सुचवले. विजयच्या आईबाबांना डॉक्टरांना बोलवण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण आता त्यांचाही नाईलाज झाला. कारण पाहुण्यांसमोर कसे म्हणणार की आम्हाला डॉक्टरांना बोलवायचे नाही. मग हिच्या जीवाचे काही झाले तरी चालेल, पण आधी स्वतःच्या दारुड्या मुलासाठी एका गरीब घरातील मुलीला फसवून लग्न करून आणले असे बोलताना त्यांनी अनेकदा लोकांना ऐकले होते. आता जर हे सगळं पाहुण्यांनी पाहिले तर त्यांना बोलायला जागा मिळेल. लोक आपल्याला नावे ठेवतील, सुनेला छळतात असे म्हणतील असे वाटून त्यांनी डॉक्टरांना फोन लावून घरी बोलावले. डॉक्टर घरी आले. त्यांनी रसिकाला तपासले. तिला तपासताना त्यांची मृदा गंभीर बनत चालली होती. तिला तपासून झाल्यावर डॉक्टर बाहेर आले तेव्हा रसिकाच्या बाबांनी त्यांना विचारले, काय डॉक्टर, रसिका अशी का पडली चक्कर येऊन? त्या प्रेग्नेंट आहेत. माझ्या अंदाजाने 3 महिने झाले असावेत प्रेग्नन्सीला. तरीही सगळ्या तपासण्या आणि सोनोग्राफी करावी लागेल. पेशंटची तब्येत जरा जास्तच खालावल्यासारखी दिसत आहे. खूप अशक्त वाटत आहेत. काळजी घ्या आणि मी ज्या टेस्ट सांगितल्या आहेत त्या टेस्ट करा. मी एका डॉक्टरांचा पत्ता देतो. त्या चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, त्यांना भेटा, डॉक्टर म्हणाले. ही अशी अगदीच अनपेक्षित बातमी ऐकून सगळेच आश्चर्याने रसिकाकडे पाहू लागले. विजयच्या आईबाबांना तर कळतच नव्हते की आता काय करावे. रसिकाच्या वडिलांना सुद्धा धक्का बसला होता, कारण रसिकाला माहेरी नेण्यातच त्यांना इतका जास्त प्रॉब्लेम होता, तर आता तिच्या मुलाची जबाबदारी सुद्धा उचलावी लागणार नाही ना, हा धाक त्यांना वाटत होता. बराच वेळ कुणीही काही बोलले नाही. मग विजयच्या आईची मावशी, जी खूप वयस्कर होती, ती म्हणाली, परमेश्वराची लीला सुद्धा अगाध आहे बघ. तुझा मुलगा हिरावून घेतला, पण त्या जागी तुझ्या सुनेच्या पोटी त्याचा अंश देऊन गेला. असे समज की तुझा विजय परत येतोय तुझ्याकडे. जेव्हा असे वाटले की तुझ्या मुलासोबत तुमचा वंश थांबला, तेव्हाच त्याने हा आशेचा किरण दाखवलाय. नक्कीच काहीतरी पुण्य केले असेल तू, म्हणून देवाने हे दान तुझ्या पदरात टाकलंय. आपल्या मावशीचे बोलणे ऐकून मात्र विजयची आई हळवी झाली. विजयचं बाळ या जगात येईल या विचारानेच त्या हुरळून गेल्या. ज्या मुलाला लहानाचं मोठं केलं, 35 वर्ष तर हाताच्या फोडागत वागवले, तो असा सोडून गेला. पण जाताना स्वतःचा अंश त्यांच्यासाठी सोडून गेला. त्यांनी सुद्धा अनेक स्वप्ने पाहिली होती. विजयच्या बाळाची, स्वतःची नातवंड, ही कल्पनाच किती गोड होती त्यांच्यासाठी. तेही विजय या जगात नसताना. तर आता हीच एक आशा उरली होती त्यांच्यासाठी. मग त्यासाठी रसिकाला घरी ठेवावे लागले तरी बेहतर. नाहीतर काहीच तक्रार न करता निपुटपणे जसे वागवले तसे राहते. खायला नाही दिले तर उपाशी राहिलं, पण तोंडातून आवाज काढणार नाही. तिला वागवणे काहीच कठीण नव्हते त्यांच्यासाठी. आणि तिच्याकडून हरकत काय आहे या सगळ्याला रसिकाच्या सासूबाईंना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. त्यांच्या डोळ्यात विजयच्या आठवणीने अश्रू दाटून आले होते. तिच्या सासरेबुवांची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नव्हती. फक्त ते सासूबाईसारखे हळवे झाले नव्हते. त्यांचा विचार स्पष्ट होता. त्यांनी एवढी सगळीची प्रॉपर्टी कमवून ठेवली आहे, तिला वारसदार मिळणार होता. त्यांचं नाव पुढे नेण्यासाठी हाच वारसदार त्यांच्या कामी येणार होता, मग मुलगा असो वा मुलगी. पण आपल्या विजयचे अपत्य ही खूप मोठी गोष्ट होते त्यांच्यासाठी. त्यांचेही ठरले होते, आता रसिकाला माहेरी पाठवायचे नाही. कारण विजयच्या आईबाबांनी कितीही नाकारले तरी मनातून त्यांना माहीत होते की रसिका खूप चांगली मुलगी आहे आणि आता तर ती विजयच्या बाळाची आई होणार होती. त्यामुळे तिला गमावणे त्यांना अजिबात परवडणारे नव्हते. सगळे विचारत होते. मग रसिकाचे वडील म्हणाले,
अहो आता तर ती तुमच्या मुलाच्या बाळाची आई होणार आहे, तुमचा वंश वाढवणार आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही तिला माहेरी पाठवाल का? आता तुम्ही म्हणताय ते सुद्धा बरोबरच आहे. रसिकाला राहू दे इथेच, आम्ही वागवू तिला, विजयचे वडील म्हणाले. मग काय, विजयच्या वडिलांनी स्वतःहून रसिकाला घरी ठेवून घेतो म्हटल्यावर त्यांचा निर्णय बदलायच्या आधी इथून निघण्यातच आपला फायदा आहे हे ओळखून लवकरच आपल्या घरी प्रस्थान केले. रसिका पुन्हा तिथेच थांबली. तिच्या नशिबात अजून पुढे काय लिहून ठेवले आहे याचा अंदाज अजूनही तिला आलेला नव्हता. अंकिता मात्र कार्तिक आणि प्रियाच्या मैत्रीमुळे अजूनही त्रागात होती, पण तिला नेमकं काय वाटतंय हे तिलाही कळत नव्हतं. तिला फक्त एवढेच वाटायचे की कार्तिकने एवढे मोकळे आणि हसून फक्त तिच्याशीच बोलावे, सतत आपल्याच आजूबाजूला राहावे. पण अंकिताशी कार्तिक फक्त कामापुरते बोलायचा. आता अंकिताला त्याचा राग यायला लागला होता. प्रिया दर दिवसाआड घरी येते हे सुद्धा तिला अजिबात आवडत नव्हते. एकदा प्रिया घरी आली आणि अंकिताजवळ गेली. प्रिया म्हणाली, अंकिता, शेतात जेवायला येणार का आमच्यासोबत? आम्ही सगळे घरचे जातोय. नाही, मला जरा काम आहे घरी. अंकिता तिला टाळण्यासाठी म्हणाली, अगं चल ना, इतके दिवस झाले मला येऊन, पण तुझी माझी अजिबात गट्टी जमली नाही. तेवढाच सोबत वेळ घालू आपण. प्रिया म्हणाली, नको, नंतर कधीतरी जाऊ. अंकिता म्हणाली, ठीक आहे, नंतर जाऊयात कधीतरी आपण. प्रिया म्हणाली. अंकिताने होकारार्थी मान डोलावली आणि ती तेथून जाणार इतक्यात प्रिया कार्तिकला म्हणाली, अंकिता तर नाही म्हणते यायला, मग तुला एकट्यालाच यावं लागेल. मी वाट पाहते. कार्तिक जाणार हे ऐकून अंकिताला आपण जायला नकार दिल्याचा पश्चाताप झाला. प्रिया तिच्या घरी गेल्याने कार्तिक तयारी करून जायला निघाला. इतक्यात अंकिता सुद्धा तयारी करून घाईघाईने आतून बाहेर आली. कार्तिक गाडी काढणार इतक्यात तिने त्याला आवाज दिला, थांबा, मी पण येते. पण तू तर नकार दिला होतास ना यायला? कार्तिकने आश्चर्याने विचारले. आता माझं मन बदलले, मला सुद्धा यायचं आहे. अंकिता म्हणाली, चल मग. कार्तिक म्हणाला. त्या दोघांना जाताना पाहून लक्ष्मीताई विचारात पडल्या. अंकिताची चिडचिड सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती. अंकिता आणि कार्तिक दोघेही शेतात पोहोचले. तिथे प्रियाच्या घरची सगळी मंडळी आधीच हजर होती. शेतात स्वयंपाक सुरू होता. अंकिताला आलेलं पाहून प्रिया म्हणाली, छान केलंस तू आलीस. तुला पाहून चांगलं वाटलं? हो, नंतर मला वाटलं तू इतक्या प्रेमाने बोलवलं तर यायला हवं म्हणून आले, अंकिता म्हणाली. प्रियाच्या घरची मंडळी स्वभावाने खूप मोकळी आणि चांगली वाटली अंकिताला. सगळेजण अंकिताची प्रेमाने विचारपूस करत होते. कार्तिक सुद्धा अगदी त्यांच्या कुटुंबातला असल्याप्रमाणे वागत होता. अंकिताला तिथे येऊन खूप छान वाटत होते. सगळ्यांच्या गप्पा ओघात आल्या होते. इतक्यात अंकिताच्या बाबांना काहीतरी आठवलं आणि ते म्हणाले, अरे देवा, घाईघाईने निघालो म्हणून जेवणाच्या पत्रावळी आणि द्रोण वगैरे घरी सुटलेत माझ्याच्याने. मी लगेच जाऊन आणतो. तुम्ही राहू द्या काका, मी घेऊन येतो, कार्तिक म्हणाला. बरं जा. प्रिया, तू पण सोबत जा आणि आजीला विचार कुठे ठेवले आहेत ते, तिला माहीत आहेत. प्रियाचे बाबा म्हणाले. हो बाबा. प्रिया म्हणाली. मी जाऊ का त्यांच्यासोबत? अंकिता मध्येच म्हणाली. अंकिताचे बोलणे ऐकून कार्तिक पुरता खजील झाला. प्रिया आणि तिच्या घरचे मात्र गालातल्या गालात हसत होते. प्रिया तिला म्हणाली, अगं विचारतेस काय, जा ना. कार्तिक पुढे निघाला आणि अंकिता त्याच्या मागे. दोघे गाडीवर बसले आणि निघाले. गावात आल्यावर कार्तिकने एका जागी गाडी थांबवली आणि तिला म्हणाला, काय चालले तुझं? त्यांच्यासमोर का म्हणाली सोबत येते म्हणून? घरी पण आधी येणार नाहीस असे म्हणालीस आणि नंतर यायला तयार झालीस. काय झाले तुला? कधी तुला माझ्यासोबत यायला आवडत नाही आणि कधी यायचा हट्ट करतेस. आणि हा काय पोरकटपणा लावला आहेस तू? सगळ्यांसमोर कशाला माझ्यासोबत यायला हट्ट केलास? का? काय झालं? ती तुमची मैत्रीण असून तुमच्यासोबत येऊ शकते, तर मी बायको असून का नाही येऊ शकत? अंकिता चिडून म्हणाली. अगं, यात बायको आणि मैत्रीण हा विषय आहे का? एक साधी गोष्ट होती, जाऊन आलो असतो ना लगेच. पण सगळ्यांसमोर म्हणालीस मी जाऊ का? सगळ्यांनी काय विचार केला असेल? कार्तिक म्हणाला. सगळ्यांनी का तुमच्या त्या मैत्रिणीने? तिचीच काळजी वाटते ना तुम्हाला? अंकिता म्हणाली. अगं तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. सरळ सांगणार आहेस का? तुला काय म्हणायचं आहे ते?
का अशी विचित्र वागत आहेस? कार्तिक चिडून म्हणाला. अंकिता काही बोलणार इतक्यात रस्त्याने तिचे बाबा गाडीने येताना तिला दिसले आणि ती एकदमच गप्प बसली. अंकिताच्या जवळ आल्यावर अशोकरावांना आणि कार्तिक एका जागी दिसले. त्यांना पाहून ते म्हणाले, अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? काही नाही बाबा, ते जरा. अंकिता बोलताना अडखळत होती. मग पुढे ती तिच्या बाबांना म्हणाली, पण तुम्ही इथे जसे कसे काय? तुझी आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो, अशोकराव म्हणाले. कार्तिक सुद्धा मग त्याचा राग बाजूला ठेवत म्हणाला, चला ना मामा, घरी जाऊयात. मग कार्तिक आणि अंकिताची गाडी पुढे पुढे आणि अशोकरावांची गाडी त्यांच्या मागे असे तिघेजण घरी पोहोचले. अशोकरावांशी जुजबी बोलून आणि थोडा वेळ घरी थांबून कार्तिक पुन्हा शेताकडे जायला निघाला. अंकिता अजूनही खूप रागात होती. तिला कार्तिकचे मगाशी तिच्यावर चिडून बोलणे अजिबात आवडले नव्हते. शेतात पोचल्यावर सगळ्यांनी कार्तिकला अंकिताबद्दल विचारले. तेव्हा त्याने सांगितले की तिचे बाबा अचानक घरी आलेत म्हणून ती घरीच थांबली आहे. प्रियाला मात्र या दोघांमध्ये काहीतरी घडल्याचा संशय आला, पण इथे सगळेच असल्याने ती काहीच बोलली नाही. शेतात जेवण सुरू होते. सगळेच हसत बोलत जेवत होते, पण कार्तिक मात्र जरा शांतच होता. आपण अंकिताला जरा जास्तच बोललो होतो याची त्याला जाणीव झाली होती. त्याने ठरवले की इथून घरी गेल्याबरोबर अंकिताशी बोलायचे, तिच्या मनात नेमके काय चालले याचा अंदाज घ्यावा. तसेही मागच्या काही दिवसांपासून तो तिच्याशी तुसटपणाने वागत होता. त्याला कारणही अंकिताच होती. कार्तिकला सारखेच वाटायचे की अंकिताला स्वतःहून त्याच्याशी बोलण्याची इच्छा होत नाही. आपल्या आईच्या सांगण्यावरून आणि तितकेच मोजून मापून ते आपल्याशी बोलत आहे असे त्याला सारखे वाटायचे. त्याचे तिच्यावर प्रेम होते आणि तिच्याकडून काही अपेक्षा सुद्धा होत्या. त्याला वाटायचे तिने सतत आपल्या आजूबाजूला असावे, आपल्याशी बोलावे. प्रेम नाही तर निदान मैत्रीची सुरुवात तरी करावी. अशी आज तो ज्या पद्धतीने तिच्याशी बोलला ती पद्धत त्याला चुकीची वाटली होती. घरी जाऊन तो याबद्दल तिची माफी मागणार होता आणि तिच्या मनात नेमके काय चालले आहे त्याबद्दल सुद्धा करणार होता. शेतातील जेवण आटोपली. कार्तिकने सगळी आवरावर करू लागला. संध्याकाळी तो घरी गेला. आज घर जरा शांतच वाटत होतं. तो त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, अशोक मामा गेलेत काय ग? हो रे, आता थोड्याच वेळ झाला ते जाऊन. ते म्हणत होते की कार्तिक येईपर्यंत थांबतो म्हणून, पण मीच म्हटलं की मग अंधार होईल घरी पोहोचायला. त्याची आई म्हणाली, अच्छा, आणि अंकिता कुठे आहे? कार्तिकने विचारले. अंकिता सुद्धा गेली तिच्या बाबांसोबत. लग्न झालं तेव्हापासून ते एकदाही गेली नव्हती ना. मग तिच्या बाबांनी न्यायचा विषय काढल्यावर मीच म्हटलं जाऊन ये. त्याची आई म्हणाली, काय, अंकिता माहेरी गेली? हो, तिने सांगितले नाही का तुला? मला वाटलं तिने फोन करून सांगितलं असेल. अगं, माझा फोन चार्जिंग नसल्याने बंद पडला होता म्हणून लागला नसेल. कार्तिक उसने हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला. पण त्याला माहिती होते की अंकिताने आपल्याला फोन केलाच नसेल. आपल्या मघाच्या बोलण्याचा तिला राग आला हे त्याला माहिती होते. मग तो पुढे त्याच्या आईला म्हणाला, कधी येणार आहे? काही सांगितलं का तिने? तसं काही नाही सांगितलं, पण तू विचार तिला फोन करून, आई म्हणाली. आता मात्र कार्तिक हिरमुसला. अंकिता कधी येईल हे सुद्धा त्याला माहिती नव्हते. त्याने अंकिताला फोन केला, पण तेव्हा तिने तो फोन उचलला नाही. त्याला वाटले अंकिता पोहोचली नसेल अजून, म्हणून फोन उचलला नसेल. थोड्या वेळाने फोन करू म्हणून तो तात्पुरता थांबला. इकडे अंकिता घरी पोहोचली. लग्नानंतर इतक्या दिवसांनी घरी आल्याने अंकिता खूपच आनंदात होती. तिच्या आईलाही खूप आनंद झाला. कधी नव्हे तिच्या आजीने प्रेमाने तिला जवळ घेतले, तिची दृष्ट काढली. आपल्या आजीला इतकं बदललेलं पाहून अंकिताला खूप आश्चर्य वाटले. या सगळ्यात अंकिताने तिचा फोन पाहिलाच नाही. रात्री उशिरा जेव्हा फोन पाहिला तेव्हा त्यावर कार्तिकचा कॉल आलेला दिसला, पण यावेळी तर कार्तिक झोपतो सुद्धा हे आठवून तिने त्याला फोन केला नाही. मगाचा राग सुद्धा होताच, मग तिनेही त्याला इतक्या रात्री फोन केलाच नाही. तिकडे कार्तिक मात्र तळमळत होता. तिच्या फोनची वाट पाहत जागाच होता. मग त्याने स्वतःच तिला फोन केला. त्याचा फोन आलेला पाहून तिला आनंद झाला. मग मगाचे सगळे आठवून ती जरा रागानेच त्याला हॅलो म्हणाली.
झोपली नाहीस अजून? म्हणजे इतका उशीर झालाय म्हणून? कार्तिक म्हणाला. नाही, आता झोपणारच होते. आई आणि आजीच्या गप्पा सुरू होत्या म्हणून जरा उशीर झाला झोपायला, अंकिता म्हणाली. अच्छा. कार्तिक, तुम्ही पण नाही झोपलात अजून? अंकिताने विचारले. तुझ्या फोनची वाट पाहत होतो, कार्तिक नकळतपणे बोलून गेला. यावर काय बोलावं हे न सुचल्याने अंकिता म्हणाली. मी खूप उशिरा पाहिला तुमचा फोन. तू माहेरी जाणार आहेस हे मला सांगितलं सुद्धा नाहीस? कार्तिकने विचारले. ते एकदम वेळेवर ठरलं आणि तुम्ही खूप बिझी होते तुमच्या मैत्रिणीसोबत, अंकिता म्हणाली. मी मगाशी तुझ्याशी जरा जास्त मोठ्याने बोललो, त्याबद्दल खरंच खूप सॉरी. मी असे बोलायला नको होते, कार्तिक म्हणाला. त्यावर अंकिताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मग कार्तिक सुद्धा फार काही बोलला नाही. दोघांनीही जुजबी बोलून फोन ठेवून दिला. आपण उगाच अंकिताला जास्त बोललो याचे त्याला खूप वाईट वाटत होते. त्यांच्या जास्त सुसंवाद नसला तरी तिचा आजूबाजूला असलेला वावर सुद्धा त्याला सुखावून जायचा. पण आपण मात्र तिने पुढाकार घ्यावा या नादात तिच्याशी जरा कोरडेपणाने वागू लागलो होतो याची जाणीव त्याला होत होती. अंकिताचे 2-3 दिवस एकदम मजेत गेले माहेरी. आईच्या हातचे गरमागरम जेवण, आजीचे लाड, लहान भावासोबत लुटपुटचे भांडण, बाबांचं कौतुक आणि रोज मैत्रिणीची होणारी भेट ही तिच्यासाठी मेजवानीच होती. पण त्यानंतर मात्र तिला कार्तिकच्या भेटीची ओढ लागली. तिचा राग दूर होऊन आता तिला आपण गोष्ट उगाच ताणल्याची जाणीव झाली. अंकिता जरा नाराज दिसत होती. नम्रताताईंनी तिची ही गोष्ट हेरली होती, पण त्या अंकिता स्वतःहून काही सांगते का याची वाट पाहत होत्या. इकडे रसिकाचे सासू-सासरे मात्र खूप काळजी घ्यायला लागले होते. इतके की रसिकाला वाटायचे की हे लोक जणू कोणी वेगळेच आहेत. अर्थातच यामागील कारण त्यांच्या मुलाच्या तिच्या पोटात वाढणारा वंश होता. त्यांचे रसिकावर प्रेम वगैरे दाटून आलेले नव्हते, पण रसिकासाठी हीच गोष्ट खूप मोठी होती. आपला नाही निदान आपल्या होणाऱ्या बाळाचा कुणीतरी विचार करतंय ही तिच्यासाठी आनंदाची बाब होती. इतक्या दिवसात तिने अनेक दुःखे पाहिली होती, पण तिच्या बाळाच्या तिच्या आयुष्यात येण्याची चाहूल ही त्या सगळ्या दुःखांवर फुंकर घालणारी होती. पण रसिकाचा हा आनंद कुणाला तरी पाहला जात नव्हता. ती होती विजयची बहीण रेवा. रेवा ताईचे लग्न त्या शहरात झाले होते. तिला सुद्धा 2 मुले होती. आपल्या आईवडिलांची रसिका आणि तिच्या बाळाप्रती असलेली काळजी तिला अजिबात आवडायची नाही. तिच्या मते तिला 2 मुलं असताना त्यांनी आणखीन कोणत्या नातवंडाची आस कशाला ठेवावी. त्यांना तिच्या मुलापेक्षा रसिकाचं होणारं मूल जास्त प्रिय होतं आहे असे तिला वाटायचे. विजयनंतर तिच्या बाबांच्या सगळ्या संपत्तीची आता तीच निर्विवाद वारस आहे हे तर जवळजवळ स्पष्टच होते. पण उद्या बाळ झाल्यावर रसिकानेही तिचा हक्क मागितला तर काय होईल? आता तिला माहेरी पाठवले तर निदान ती चुपचाप त्यांच्या आयुष्यातून निघून तरीच गेली असती. पण उद्या चालून ती या घरातून निघून गेली नाही तर? तिचे आईबाबा आधी रसिकाचा खूप राग करायची, पण आता तर एखादा चमत्कार झाल्यासारखे तिच्या मागे पुढे करतात. हे तिला सहन व्हायचे नाही. तिने याबद्दल आपल्या आईबाबांशी बोलायचे ठरवले. एकदा रेवा तिच्या माहेरी असताना तिची आई रसिकाला दवाखान्यातून घरी घेऊन आली. रसिकाच्या हॉस्पिटलच्या फाईलवर नजर जाताच रेवा मोठ्याने ओरडत म्हणाली. काय हे आई, तू रसिकाला या दवाखान्यात घेऊन गेली होतीस? अगं, हा तर इथला सगळ्यात मोठा आणि महाग दवाखाना आहे. हो, पण का, काय झालं? आईने आश्चर्याने विचारलं. अगं, एखाद्या साधारण आणि स्वस्त दवाखान्यात नेले तरी चालेल, कशाला एवढा पैसा उधळायचा? रेवा म्हणाली. मग काय झाले? तुला सुद्धा तिथेच नव्हते का नेले? आपला आधीचा खूप चांगला अनुभव आहे तिथला. तिथले डॉक्टर चांगले आहेत, चांगल्या सुविधा आहेत म्हणून तिथे घेऊन गेले होते, आईने उत्तर दिले. मग काय, माझ्याशी बरोबरी करणार आहेस का तू तिची? मी तुझी मुलगी आहे आणि ती सून, रेवा म्हणाली. अगं, ती विजयच्या बाळाची आई होणार आहे, आई तिला समजावत म्हणाले. मग काय विशेष आहे त्यात? आणि मी म्हणते, माझी 2 मुलं असताना तुम्ही हिच्या बाळाची आशा का ठेवताय? मी तर म्हणते तिला अबॉर्शन करायला सांगा आणि पाठवून द्या परत. रेवाचे बोलणे ऐकून तिच्या आईला धक्का बसला आणि रसिकाच्या तर तोंडचे पाणीच पळाले. रसिकाचे सासू सासरे त्यांच्या मुलीच्या विरोधात जाऊन रसिकाची साथ देतील का? रसिकाचे बाळ या जगात येऊ शकेल का? कार्तिक आणि अंकिता आपले गैरसमज कशा प्रकारे दूर करतील?
जाणून घेण्यासाठी कथेचा पुढील भाग पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.